नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 32. मागील भागात. आणि त्यानंतर या 1 महिन्यात त्याला तिला समजवायला वेळ मिळेल किंवा कदाचित ती स्वतःच आपलं प्रेम कबूल करेल. पण त्याने जे केलं ते योग्य की अयोग्य हे मात्र त्याला अजून कळत नव्हतं. पण सध्या ईशाला थांबवण्यासाठी त्याला जो मार्ग योग्य वाटला तो त्याने निवडला. आता पुढे. दिवसभर ती टेकडीवर बसून होती. संध्याकाळ झाली तसं तिने घराचा रस्ता पकडला. घरी आल्यावर मात्र तिने पाहिलं तर सगळी तयारी झाली होती. बाबा आणि आयू तिचीच वाट पाहत होते. इशू, किती वेळ? चल आवर पटकन, निघायचं आहे. आयू बाबा 9ची ट्रेन आहे, त्यामुळे काळजी करू नका, ईशा निर्विकारपणे म्हणाली. काय झालं पिल्लू, तू ठीक आहेस ना? बाबा, हो बाबा, माझी काळजी करू नको. आणि बोलता बोलता ईशाने आपली बॅग उचलली आणि रूममध्ये घेऊन जाऊ लागली. 1 मिनिट, ही बॅग कुठे घेऊन चालली आहेस? आयूने तिला बॅग घेऊन जाताना पाहून विचारले. आयू, ते ईशाला पुढे काही बोलवेना. मी काय विचारते? आता मात्र आयू तिच्या समोर येऊन उभी राहिली. बाबा, आयू, मला नोटीस पिरियडमुळे अजून 1 महिना इथे काम करावं लागेल. त्यानंतरच मी इथला जॉब सोडू शकते, तोपर्यंत नाही. ईशा एका दमात बोलून मोकळी झाली. काय? आयू, ठीक आहे, मग आपण तिघे पुढच्या महिन्यात इथून जाऊ. बाबा, हो. आयूने देखील बाबाच्या होमध्ये हो मिसळला. नाही आयू बाबा, तुम्हा दोघांना इथे थांबता येणार नाही. तुम्हा दोघांचं इथून जाणं जास्त गरजेचं आहे. ईशा, काय बोलतेस तू? तुला तरी कळत आहे का? बाबा, मला व्यवस्थित कळत आहे बाबा, फक्त तुम्ही दोघं ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहात. ईशा, काय समजून घ्यायचं आम्ही? जिच्यासाठी आम्ही हे सगळं केलं ती आज आम्हाला असं सहज जायला सांगत आहे? आयू वैतागून म्हणाली. आयू, हे बोलणं स्वीकारणं माझ्यासाठी सोपे नाही, पण सध्या हे गरजेचं आहे म्हणून सांगते. प्लीज माझं ऐका, मला समजून घ्या. ईशा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. नाही, आम्ही समजून नाही घेणार आणि तुला सोडून तर अजिबात जाणार नाही. आयू, जावं लागेल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत. ईशा आता ओरडून म्हणाली. आम्ही नाही जाणार आणि तुला सोडून तर अजिबात नाही. बाबा, ठीक आहे. ईशा दोघांकडे रागाने पाहून म्हणाली आणि ती किचनकडे गेली. आयू बाबा दोघेही तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काही वेळात ईशा परत आली. तिला पाहून तर आयूबाबाचे डोळे विस्फारले, कारण ईशाच्या हातात एक सुरा होता आणि तिने तो उजव्या हाताने डाव्या हाताच्या मनगटावर ठेवला होता. हा काय वेडेपणा आहे ईशा? बाबा जरा पुढे जात म्हणाला. थांब बाबा, पुढे येऊ नकोस, नाहीतर मी आत्ताच स्वतःला संपवेन. ईशा, बाळा, अगं हे काय आहे? कसला हट्ट आहे हा? आयू रडत रडत म्हणाली. आजपर्यंत तुम्ही दोघं मला वाचवण्यासाठी झटत होतात, पण आता जर मीच नाही राहिले तर? ईशा, आणि त्या क्षणी ईशाने आपल्या हातावर तो सुरा खुपसला आणि तिच्या हातात एके ठिकाणी रक्त येऊ लागलं. नाही, असं करू नको, तू म्हणशील तसं आम्ही करू. आयू बाबा दोघेही एकत्र म्हणाले. प्रॉमिस? ईशा, प्रॉमिस. आयू बाबा एकत्र म्हणाले. तसं ईशाने पटकन तिच्या हातातून सुरा टाकला. आयू बाबा दोघेही पटकन तिच्या जवळ आले. बाबा तिच्या हात धरून येणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागला, तर आयू किचनकडे धावली आणि हळद घेऊन आली आणि तिच्या जखमेवर टाकून फुंकर घालू लागली. जखम खोल नव्हती, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नव्हतं. काही वेळ एकमेकांना सांभाळण्यात गेला. त्यानंतर मात्र ईशाने घाई करून त्यांना निघायला लावलं. ती स्वतः त्यांना सोडायला रेल्वे स्टेशनला गेली होती. आयू सतत तिला मिठीत घेऊन रडत होती. बाबाचे डोळे देखील पाणावले होते, पण ईशाच्या डोळ्यात मात्र अश्रूचा एक थेंब देखील नव्हता. जणू तिने तिच्या हृदयाचा दगड केला होता. यावेळी तिला फक्त बाबा आणि आयूला त्या शहरापासून, त्या माणसापासून दूर करायचे होते. आयू आणि बाबाचा पाय निघत नव्हता तिला सोडून जाण्यासाठी, पण नाही गेलो तर ईशा काय करेल हे त्यांना माहीत होतं. ईशा किती हट्टी आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. म्हणून जड अंतकरणाने ते दोघे तिथून निघाले. त्यानंतर ईशा घरी आली. आज पहिल्यांदा तिला घरात पाय टाकवेना. खूप मुश्किलीने तिने घरात पाय टाकला आणि मग एकदा शांत, निस्तेज आणि भकास घराकडे पाहिलं. तिने दरवाजा लावून घेतला आणि घराच्या एका कोपऱ्यात बसली. खूप वेळापासून अडवून ठेवलेले अश्रू बाहेर पडले आणि ती मोठमोठ्याने रडायला लागली. आज जणू तिच्या आयुष्यात वादळ आलं होतं. एकीकडे आयूबाबा दूर जायचं दुःख, तर दुसऱ्या बाजूला आदित्य पण कायमच्या तिच्यापासून दुरावला होता. आज तिच्या दुःखाला सीमा उरली नव्हती.
ती तिथेच कोपऱ्यात बसून रडत होती. ना काही खाल्लं होतं ना काही पिलं होतं. रडून रडून तशीच कोपऱ्यातच झोपून गेली. प्रेम म्हणजे वेडेपणा. अरे प्रेम म्हणजे शहाणपणा. प्रेमात जेव्हा आपण पडतो ना तेव्हा त्याच्या नजरेची भाषा न बोलता आपल्याला बरोबर कळते. अरे पण प्रेमात भरला असेल राग, त्यात आहे खूप निरागस. सगळं ठाऊक आहे अर्धवट राहिले प्रेम आणि त्याचे तोटे. इकडे स्वतःहून कवटाळे आहे मरण्याला. हीर रांझा, लैला मजनू अजूनही आहेत यात नामकैक, छोटे आणि मोठे. मग का म्हणायचं प्रेम म्हणजे वेडेपणा? अरे प्रेम म्हणजे शहाणपणा. इकडे आदित्य देखील घरी आला तेव्हा आलू आधीच येऊन बसली होती. त्याला बघताच आलू त्याच्याकडे पाहू लागली. असं काय पाहतेस? आदित्य वैतागून म्हणाला. मग काय करू, तुझी आरती करू? आलू चिडून म्हणाली. हे बघ चिडू नकोस, मी जे काही केलं ते आजच्या वेळेची गरज होती म्हणून. आदित्य. म्हणून काय तू आपण एंगेज आहोत हे सांगायचं तिला? अरे तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पना तरी आहे का तुला? आलू. दादू अरे आलू बरोबर बोलत आहे. आज ईशाची खूपच वाईट अवस्था असेल. आरू दोघांच्या मध्ये बोलली. ईशाची अवस्था वाईट असेल तर माझी अवस्था काय व्यवस्थित आहे? तिला थांबवण्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मी जर असं काही नसतं केलं ना तर ती हा जॉब सोडून जाणार होती. मग काय करणार होतो मी? माझ्या मनातल्या भावना तिच्यासमोर कबूल करण्यासाठी मला वेळ हवा आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत तिथे थांबायला तयार नव्हती. मग आणखीन काय करणार होतो मी? आदित्य. पण तिने असं अचानक जॉब सोडण्याचा निर्णय का घेतला तू विचारलेस का तिला? मगासपासून तिघांचं संभाषण शांतपणे ऐकणाऱ्या मॉम मध्येच बोलल्या. मॉम तुला असं वाटतंय का मी तिला विचारले नसेल? मी खूप वेळा तिला विचारले की नक्की काय प्रॉब्लेम आहे. अगदी मला तिच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आहे असे जाणवल्या दिवसापासून विचारतोय, पण ती काहीच बोलायला तयार नाही. आदित्य. पण बेटा आज तू तिला आलूच्या आणि तुझ्या साखरपुड्याबद्दल सांगितलं, त्यानंतर प्रॉब्लेम अजून वाढले बेटा. मॉम. आय नो मॉम, पण सध्या ईशाला इथे थांबवणे जास्त गरजेचं होतं आणि म्हणून मी तिला आमच्या साखरपुड्याचं नाटक करून येथे थांबवून घेतलं आहे. या दिवसात मी तिला सगळं खरं काय ते सांगून टाकेन आणि माझं प्रेम देखील व्यक्त करेन. आदित्य. होप सो, तू म्हणतोयस तसंच व्हावं. आलू. पण मला या सगळ्यात तुम्हा तिघींची मदत हवी आहे. आदित्य. नक्की दादू, आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असू. आरू. पण आदू ईशा ठीक असेल ना? आलू. माहीत नाही, पण तिचे आईबाबा तिच्यासोबत आहेत. त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. ते तिला कधीच एकटं पडू देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि उद्यापासून आपण सगळे तिच्यासोबत राहू. आदित्य. पण आता एंगेजमेंट कसं काय करणार आहेस? आलू. तुला एंगेजमेंट करायची आहे ना, मग तू तुझ्या पद्धतीने तयारी कर आणि मी माझ्या पद्धतीने करतो. आदित्य. आदित्यने कसं तरी त्या तिघींना शांत तर केलं, पण या सगळ्यात कुठेतरी आपण चुकलो याची तीव्र जाणीव त्याला होत होती. पण आता काही करून त्याला ईशाला आपलं प्रेम समजवून द्यायचं आहे आणि उद्यापासून तो त्याच कामाला लागणार होता. ईशा तशीच कोपऱ्यात बसून झोपली होती. तेवढ्यात फोनच्या रिंगने तिची झोप मोडली. तिने डोळे किलकिले केले आणि फोन हातात घेतला तर बाबाचा फोन होता. तिने घाईघाईत फोन उचलला. हॅलो बाबा, कसा आहेस? व्यवस्थित पोहोचलात ना तुम्ही दोघं? ईशाने भराभरा प्रश्न विचारले. हो बेटा, थोड्या वेळापूर्वी पोहोचलो इथे. पोहोचल्यापासून तुला फोन करत होतो पण तू उचलला नाहीच. आम्ही व्यवस्थित पोहोचलो. तू आमची काळजी करू नकोस. तू ठीक आहेस ना? बाबा. हो रे बाबा, मी पण ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस. आयू कशी आहे? ईशा. ती पण ठीक आहे. आता सगळे आवरावर सुरू आहे. काही वेळाने करेल ती तुला फोन. बाबा. रागावली असेल ना माझ्यावर? ईशा. तू तिच्या रागाचा विचार करू नकोस. तुला तर तिचा स्वभाव माहीत आहे ना. काही वेळ रागवेल आणि मग राग निवळला की नक्की तुला कॉल करेल ती. आणि शेवटी आई आहे ती तुझी. तुझी काळजी तर तिला असणारच ना. बाबा. बरं बाबा, तुम्ही दोघी तिथे व्यवस्थित राहा आणि माझी काळजी अजिबात करू नका. मी इथे व्यवस्थित आहे. काही वाटलंच तर तुला कॉल करेल. तुम्ही मला कॉल करत जा. ईशा. बरं, काळजी घे. बाबा. आणि मग ईशाने फोन ठेवला आणि मग आवरायला निघून गेली. काही वेळाने आवरून ती बाहेर आली. आता कुठे तिला रिलॅक्स वाटत होतं. 2 दिवसाचा थकवा आता कमी झाल्यासारखं वाटत होतं. आईबाबा तिकडे सुखरूप पोहोचले होते. त्याच्यामुळे आता ते प्रतापच्या समोर येणार नाहीत याची काळजी तिला मिटली होती. आणि ती देखील आता ऑफिसमध्ये काम करणार नव्हती. त्यामुळे प्रतापापासून सुरक्षित राहणार होती. त्याच्यामुळे त्या गोष्टीचे तिला टेन्शन नव्हतं. फक्त त्यापुढे तिला आदित्यसमोर स्वतःला खंबीर उभं करायचं होतं.
पण कसं त्याची जुळवाजुळव मनात चालू होती. पण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. कालपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून, आणि आता आपल्यासाठी काहीतरी बनवायचं म्हणून ती किचनच्या दिशेने निघाली. तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजला. पाहिलं तर आदित्यचा कॉल होता. तसं तिने पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो ईशा, मिस देवधर, तुम्हाला लोकेशन पाठवले आहे. अर्ध्या तासात तिथे पोचा. आदित्यने जणू तिला ऑर्डर दिली. कॅब बोलावून तिने कॅबवाल्याला पत्ता दिला आणि ती त्या पत्त्यावर निघाली. अगदी अर्ध्या तासातच ती लोकेशनवर पोचली. शहरापासून काही मोकळ्या जागेत लोकेशन होतं. कॅबवाला तिला तिथे सोडून निघून गेला आणि ती त्या जागेवर आली आणि समोर पाहतच राहिली. ती जागा शहरापासून खूपच दूर आणि शांत ठिकाणी होती. समोर फक्त एक 2 मजली बिल्डिंग दिसत होती, जी एखाद्या वेडिंग हॉलसारखी वाटत होती. ही जागा माझ्या डॅड आणि त्यांच्या मित्राने, म्हणजे आलूचे डॅड, अशा दोघांनी मिळून घेतली होती. आदित्यच्या मागून आवाज आला आणि ईशाने वळून त्याच्याकडे पाहिलं. पण आदित्य मात्र समोरच्या अस्ताव्यस्त पडलेल्या वास्तूकडे पाहून बोलत होता आणि ईशा मात्र फक्त त्याच्याकडे पाहत होती. आणि त्याच्यातच त्यांना एक मोठा प्रशस्त वेडिंग हॉल बांधायचा होता. पण डॅड गेले आणि सगळंच राहिलं. आलू आणि तिचे डॅड लंडनला निघून गेले. डॅडचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण आता त्यांचे ते स्वप्न मी पूर्ण करणार. आदित्य ईशाच्या बाजूला उभा राहून बोलत होता आणि ईशा फक्त ऐकत होती आणि ती देखील समोरच्या वास्तूकडे पाहत होती. आता मात्र दोघेही शांत होऊन त्या वास्तूकडे पाहत होते. इतक्यात आदित्य त्याच्या तंद्रीतून बाहेर आला आणि मग त्याला आठवलं की तो मघासपासून ईशाशी बोलत होता. मग मात्र तो पुन्हा त्याच्या रागीट अवतारात आला. हॅलो मिस देवधर, आदित्य रुक्षपणे म्हणाला. तसं ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मग तिला समजायला वेळ लागला नाही की आदित्य त्याच्या मूळ रूपात आला आहे. तसं तिने देखील गंभीर मुद्रा घेतली. हॅलो सर. ईशा, तुम्हाला काम समजलं आहे, आदित्य गंभीर आवाजात म्हणाला. हो हो सर, ईशा समोरच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या वास्तूकडे बघत म्हणाली. मग लागा कामाला. काही वेळात वर्कर येतील तुमच्या मदतीला. काय कसं करायचं आहे हे पूर्णपणे तुम्हाला ठरवायचं आहे. आदित्य. ओके सर, ईशा समोर पाहून म्हणाली. चला मी तुम्हाला आतून सगळं दाखवतो, आदित्य म्हणाला आणि तिच्या पुढे चालू लागला. एकदाही मागे वळून ईशाकडे पाहिलं नाही ना तिला विचारलं की तिला यायचं आहे की नाही. मग ईशा देखील मान खाली घालून चालू लागली. चालताना ईशा बरीच अडखडत होती. जागोजागी खाचखळगे होते. जागा बरीच ओबडधोबड होती. तिच्या चपलांमुळे तिला व्यवस्थित चालायला जमत नव्हतं आणि एके ठिकाणी तिचा पाय घसरला आणि ती पडणार, पण तेवढ्यात आदित्यने तिच्या हात मनगटाच्या तिथे धरून तिला सावरले. तसं ईशाने घट्ट डोळे मिटले. नकळतपणे डोळ्यात अश्रू जमा झाले, कारण आदित्यने नेमका तोच हात पकडला होता ज्या हातावर काल तिने सुरा फिरवला होता आणि त्यामुळे तिला आता तिथे वेदना जाणवली. पण ती वेदना तिने तशीच तोंडात दाबली आणि काहीही आवाज न करता फक्त डोळे उघडून आदित्यकडे पाहिलं. पण आदित्यला मात्र तिच्या डोळ्यात वेदना जाणवली. आदित्य तिच्या डोळ्यात बघत होता. तसं तिने पटकन स्वतःला सावरले आणि व्यवस्थित उभी राहिली. तुम्ही ठीक आहात? आदित्य. हो सर, ईशा मान खाली घालून म्हणाली. नक्की? तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून आदित्यने विचारलं. हो मी ठीक आहे, ईशा त्याच्या हातातून हात सोडवत म्हणाली. पण यावेळी तिला हातात वेदना जाणवत होती. पण आदित्यने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी व्यवस्थितपणे टिपले होते, पण चेहऱ्यावर मात्र तसं दाखवलं नाही. काही वेळाने दोघेही त्या हॉलमध्ये आले. आतून तो हॉल जास्तच प्रशस्त होता. हॉलच्या मध्यभागी अगदी समोरच स्टेज होता, जिथे विविध कार्यक्रम होत असत. आणि मग आदित्य तिला वरच्या बाजूला घेऊन गेला. वरच्या बाजूला एका बाजूला वरपक्ष तर दुसऱ्या बाजूला वधूपक्ष अशा मोठ्या मोठ्या रूम होत्या. आणि या एका महिन्यात तिला या सगळ्या पूर्णपणे व्यवस्थित करून दोघांच्या एंगेजमेंटसाठी तयार करायच्या होत्या. मग मिस देवधर, होईल ना हे काम तुमच्याकडून? आदित्य. हो सर, ईशा आताही मान खाली घालून म्हणाली. काही वेळाने तिथे कामगार आले. मग ईशाने त्यांना त्यांचं काम समजावून दिलं. आदित्य तिला निरखून पाहत होता. खरंच ईशा, माझी एंगेजमेंट होणार आहे आणि याचा तुला काहीच फरक पडत नाही का? खरंच तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाहीत का? खरंच ते प्रेम फक्त बालिश बुद्धी होतं का? का तुला माझ्यावर प्रेम कबूल करायचं नाही किंवा ते कळूही द्यायचं नाही? प्लीज इशू, प्लीज, एकदा तुझ्या मनातले भाव मला कळू दे. मग बघ, मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आदित्य मनातल्या मनात स्वतःलाच अनेक प्रश्न विचारत होता, पण आता त्याला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हतं. सर, ईशाने येऊन मागून आदित्यला आवाज दिला. आदित्य तिच्या आवाजाने भानावर आला. सर, मला मार्केटला जावं लागेल.
काय काय काम करायचे आहे ते तर सध्या मी वर्करला सांगितलं आहे, पण पुढे तुमच्या एंगेजमेंटसाठी जी काही तयारी करायची आहे त्यासाठी मला आत्तापासून सगळ्या वस्तूंची ऑर्डर देऊन ठेवावी लागेल. त्यामुळे मला मार्केटला जाऊन त्याबाबत चर्चा करावी लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जेवणासाठी वगैरे काय मेनू हवा आहे ते देखील तुम्ही मला सांगा. त्याबरोबर आणखीन काय काय तयारी करायची ते तुम्ही मला एकदा सांगा, म्हणजे मी सगळी तयारी एकदा व्यवस्थित करेन. ईशा सगळं एका दमात बोलून मोकळी झाली. पण हे सगळं बोलताना देखील तिला काय त्रास होत होता हे तिलाच माहीत. आता मात्र आदित्यला तिचा राग येत होता. त्याच्या एंगेजमेंटबद्दल ती इतक्या कणखरपणे कशी काय बोलू शकते. ती सहजपणे सगळ्या गोष्टी त्याला विचारत होती. कुठेही तिच्या मनात राग द्वेष असं काही त्याला जाणवत नव्हतं, पण ती अशी का वागत होती हे मात्र त्याला कळत नव्हतं. पण त्याने दुसऱ्या गोष्टी सहजतेने घ्यायचं असं ठरवलं होतं आणि म्हणून तो देखील शांतपणे तिच्याकडे पाहून म्हणाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आलू सांगेल. एंगेजमेंटची सगळी तयारी तिच्या मनाप्रमाणे झाली पाहिजे. तिला कसलीच कमतरता भासली नाही पाहिजे. त्यामुळे येथे काय काय करायचे आहे ते तुम्हाला आलूच सांगेल. तुम्ही एकदा आलूला भेटा आणि या सगळ्या गोष्टी विचारून घ्या. आदित्य: ओके सर. ईशा: बरं चला, मला ऑफिसला जायचं आहे. वाटेत मी तुम्हाला मार्केटला सोडतो. आदित्य: नाही सर, त्याची काहीच गरज नाही, मी जाईन. ईशा: आणि मग ईशा आदित्यकडे न पाहताच तिथून सरळ निघाली. आता मात्र आदित्य संतापला. त्याने एकदा आपल्या केसातून हात फिरवला आणि तिच्या मागे निघाला. ईशा मात्र अजूनही पुढे पाहून चालत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पटकन आपला फोन पाहिला तर आयूचा फोन होता. तिने एकदा मागे वळून पाहिलं तर आदित्य हळूहळू येत होता. तसं ती त्याच्यापासून अजून थोडं दूर गेली आणि तिने आपला फोन उचलला. हां बोल आयू, कशी आहेस? व्यवस्थित पोहोचलात ना? हो पोहोचलो. मी ठीक आहे पिल्लू, तू कशी आहेस? आयू: मी पण मस्त आहे. तू माझी काळजी करू नकोस. ईशा: हो, मने माझी काळजी करू नकोस. तू आमची काळजी केल्याशिवाय राहतेस का? मग आम्हाला तरी तुझी काळजी कशी नसणार? मला खूप आठवण येते बाळा तुझी. तू ये ना, तुझ्याशिवाय नाही करमणार ग मला. आयू: आयू तू खरंच माझी काळजी करू नकोस. मी अगदी मजेत राहणार आहे इथे. ईशा: हो का? बघते मी. आयू: नाहीतर काय. ईशा: बरं मला सांग, काही खाल्लं का तू? आयू: आता मात्र ईशाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते शिताफीने टाळले. हो आयू, सकाळी सकाळी मस्त गरम गरम पराठे बनवले आणि पोटभर खाल्ले. त्यामुळे तू माझ्या खाण्यापिण्याची अजिबात काळजी करू नकोस. मी इकडे एकदम मजेत आहे. ईशा उत्साहाने सांगत होती. तेवढ्यात आयूच्या हुंदका तिच्या कानावर पडला. आयू, आयू काय झालं? सगळं ठीक आहे ना तिथे? ईशाने आयूच्या हुंदका ऐकून काळजीने विचारलं. ईशू तुला खोटं बोलता येत नाही पिल्लू, आयू म्हणाली. पुन्हा तिच्या हुंदका ईशाच्या कानावर आला. अजून प्लीज ना, नको ना रडू. तुझ्याशी रडलीस तर मी येथे कमजोर पडेल आणि मी एवढं सगळं केलेलं वाया जाईल आणि मला कोणत्याही परिस्थितीत ते होऊ द्यायचं नाही. तुम्ही दोघे तिकडे व्यवस्थित आहात हीच माझी हिंमत असेल. जर तुम्ही दोघांनी अशी हिंमत हरली तर मीही या सगळ्या परिस्थितीतून स्वतःला नाही सोडू शकणार. त्याच्यामुळे तुम्ही दोघे आधी खंबीर राहा. ईशा आयूला समजवण्याचा प्रयत्न करत होती. तू डोळ्यासमोर नसताना आम्हा दोघांना कसा बरा धीर येईल? प्लीज पिल्लू काहीतरी कर आणि ये ना इकडे. आयू, आयू तू माझी काळजी करू नकोस आणि मी लवकरात लवकर तिकडे येण्याचा प्रयत्न करणार आहे. मला देखील या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडायचं आहे, पण त्याआधी तुम्ही दोघं जर खंबीर राहिला तर ते मी लवकर करू शकेल. ईशा, तू आमची काळजी करू नकोस. आम्ही दोघे इथे व्यवस्थित आहोत. फक्त तू तिथे व्यवस्थित राहा आणि प्लीज बेटा खाण्यापिण्याचे आभाळ होऊ देऊ नकोस. वेळेवर जेवत जा आणि आधी तुझ्या हाताला जे लागलं आहे ना त्याला औषध पाणी कर. डॉक्टरांकडे जाऊन ये. आयू, मी सगळं व्यवस्थित करेन. मी माझी काळजी अगदी व्यवस्थितरित्या घेईन. फक्त तुम्ही दोघी तिथे व्यवस्थित राहा आणि काही वाटलं तर मला लगेच कॉल करा. ईशा, हो बाळा. आयू, बरं मग ठेवू आता फोन? ईशा, हो, वेळेवर फोन करत जा. आयू, तूही. ईशा, आणि ईशाने फोन ठेवला आणि परत आदित्यसमोर येऊन उभी राहिली. ओके सर, मी निघू? ईशा. आदित्य फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता. तो काहीच बोलत नाही म्हटल्यावर ईशा लगेच तिथून निघाली. पण तेवढ्यात आदित्यने परत तिचा हात पकडला. तसं ती पुन्हा कणवडली. तसं आदित्यने तिचा हात व्यवस्थित पकडला आणि तिचा हात पाहू लागला. सर काय करत आहात? ईशा त्याला हात पाहताना पाहून म्हणाली. पण आदित्यने तिचा हात सोडला नाही आणि तिचा ड्रेस हाताच्या वर करू लागला. आता मात्र ईशा जास्त चुळबुळ करू लागली आणि त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण आदित्य मात्र काही केलं तिचा हात सोडायला तयार नव्हता आणि मग त्याला ईशाच्या मनगटावर जखम दिसली. ईशा, हे काय आहे? आदित्य जखम पाहत म्हणाला.
काही नाही सर, ईशा हात सोडवून घेत म्हणाली आणि मग तिथून जाऊ लागली. पण आदित्य आता चिडला आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिचा दंड पकडला आणि तिला आपल्यासोबत खेचत घेऊन जाऊ लागला. सर काय करत आहात, सोडा मला, ईशा. आणि मग आदित्यने तसंच तिला गाडीत आणून बसवलं आणि दुसऱ्या बाजूने तो देखील गाडीत बसला. गाडीत आधीच फर्स्ट एड बॉक्स होता. त्याने तिचा हातात घेतला आणि त्यावर बँडेज करू लागला. ईशा सतत हात मागे घेत होती, पण आदित्य मात्र ठामपणे हातात हात घेऊन तिला बँडेज करत होता. काही वेळाने बँडेज झाली तसं ईशा पटकन गाडीतून उतरली आणि सरळ चालू लागली. तसं आदित्यही गाडीतून उतरला आणि तिच्या मागे चालू लागला. ईशा थांब, ईशा. आदित्य तिच्या मागे जातीला आवाज देत होता, पण ईशा मात्र शांतपणे चालत होती. मग मात्र आदित्य धावत गेला आणि तिचा दंड धरून तिला थांबवलं. ईशा थांब, काय सुरू आहे तुझं, काय चाललंय तुझ्या डोक्यात, प्लीज मला एकदा सांग. आदित्य मनापासून तिला विचारत होता. सर मला जाऊ द्या, खूप काम आहे. या 1 महिन्यात मला सगळं काम पूर्ण करायचं आहे, वेळ खूप कमी आहे. ईशा प्लीज, फिरून फिरून बोलू नकोस, मला एकदा सांग काय करू मी, जेणेकरून मला एकदा कळेल की नक्की तुझ्या आयुष्यात काय चाललंय. आदित्य वैतागत म्हणाला. सर मला जाऊ द्या. ईशा ठीक आहे, जायचं आहे ना, जा, पण त्याआधी मला सांग हे काय आहे. आदित्य तिचीच जखम तिला दाखवत म्हणाला. तसं ईशा गडबडली आणि मग तिने पुन्हा त्याचा हात सोडावून घेतला. काही नाही, ईशाने उडत उडत उत्तर दिले. ईशा मी काय विचारतोय, कसं लागलं हे तुला. आता मात्र आदित्य ओढून चिडून म्हणाला. त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे, एका बॉसला आपल्या एका साध्या एम्प्लॉईशी एवढं काय देणं घेणं. तिच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घ्यायची एवढी धडपड का. मला सांगा, आता तर तुमचं लग्न देखील ठरलं आहे आणि असं असताना तुम्हाला माझ्याशी काही देणं घेणं नसावं. हे तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे कृपा करून माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याची कृपा करू नका. मी कालही व्यवस्थित होते, आजही व्यवस्थित आहे आणि उद्याही व्यवस्थितच असेन. प्लीज हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, कृपा करून माझ्या आयुष्यात वाकून पाहण्याचा प्रयत्न करू नका. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या, उपकार करा माझ्यावर. ईशा आता वैतागून हात जोडून म्हणाली. आदित्य मात्र आता फक्त तिच्याकडे पाहत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला हात केला आणि त्याच्याकडे पाठ करून पटकन रिक्षात जाऊन बसली. इकडे आदित्य तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. नकळतपणे त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आला आणि गालावर ओघळला. दुसऱ्या दिवशी ईशाला आलूला भेटायचं होतं. तिच्याकडे तयारीबाबत जाणून घ्यायचं होतं. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर नमूचा कॉल होता. तिला तो पण उचलायचा नव्हता, कारण नमूचा कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण नमूला टाळणे देखील तिच्यासाठी अशक्य होतं, कारण नमूला टाळणे म्हणजे नमूचं डायरेक्ट तिच्या घरी येणं आणि मग ज्या गोष्टी नको व्हायला त्याच होऊन बसेल. म्हणून मग नाईलाजाने ईशाने नमूचा कॉल उचलला. हां बोल नमू, ईशा अगदी शांतपणे म्हणाली. झाल्या गोष्टीचा तिला काही फरक पडत नाही अशा पद्धतीने ती नमूशी फोनवर बोलत होती. काय चाललंय तुझं इशू, सर एंगेजमेंट करत आहेत आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही. आणि त्यात भर म्हणजे त्यांनी तुला त्यांच्या एंगेजमेंटची तयारी करायला सांगितलं आहे आणि तूही मूर्खासारखी करत आहेस. तू काहीच बोलणार नाहीस का. नमूने फायरिंग सुरू केली. हे बघ, ते त्यांचं आयुष्य आहे. ते त्यांनी कुणाबरोबर घालवायचं किंवा कुणाबरोबर नाही घालवायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यामध्ये मला बोलण्याचा काहीही हक्क नाही. त्यांना वाटलं की त्यांना त्यांचं आयुष्य आलूसोबत घालवायचं आहे, सो त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही. आणि त्यांना वाटलं की मी त्यांच्या एंगेजमेंटची तयारी करावी जी त्यांनी मला सांगितली आणि मी ती करणार आहे. ईशा निर्विकारपणे म्हणाली. मग तू सगळं ठरवलं आहेस का की कितीही त्रास झाला तरी कोणाला काही सांगणार नाहीस, मुकाटपणे सगळा त्रास सहन करणार. नमू आता चिडून म्हणाली. मला कसलाही त्रास होत नाही आणि मी हे जे काही करते आहे ना ते स्वखुशीने करत आहे. मला यात आनंद मिळत आहे, त्याच्यामुळे तू देखील यात पडू नकोस. तुला तुझी कामं आहेत ना ती कर. ईशा ठीक आहे, मी माझी कामच करणार आहे आणि याच्यापुढे तुला अजिबात फोन करून किंवा भेटून त्रास देणार नाही. त्याच्यामुळे तुला आता माझी काळजी करण्याची काही गरज नाही, पण निदान स्वतःची काळजी घे जमली तर. नमू बोलली आणि तिने खाटकन फोन ठेवला. बोलताना देखील तिचा आवाज थरथरत होता. इकडे ईशाने देखील फोन ठेवला, पण आतापर्यंत डोळ्यात देखील आसवांची गर्दी झाली होती. आज तिने तिच्या सगळ्यात जवळच्या प्रियमैत्रिणीला दुखावली होती. याआधी विनी आयुष्यातून गेल्यावरती एकटी पडली होती आणि तिच्या आयुष्यात नमू आली होती. नमू आल्यापासून ती पुन्हा एकदा हसा खेळायला लागली होती. पण आज जे काही आयुष्यात घडत आहे त्यामुळे तिला नमूला देखील स्वतःपासून दूर करावं लागलं.
सध्या तिचं आयुष्य ज्या वळणावर होता त्यात कदाचित नमूला देखील धोका पत्करावा लागला असता आणि यासाठी तिने कधी नाही ते आज तिला नमूशी कडक शब्दात बोलावं लागलं होतं. ईशा तिथेच बसून रडायला लागली. खूप वेळ ती रडत होती. नकळतपणे तिने आज स्वतःला एकटं पाडलं होतं. काही वेळाने ती उठली आणि आवरायला निघून गेली. काही वेळाने ती आवरून बाहेर आली आणि मग तिने आलूला कॉल लावला. 1-2 रिंगनंतर फोन उचलला गेला. हॅलो, अलिशा मॅडम? ईशा: हो बोलते. आलू: मॅम, मी ईशाना देवधर बोलते. ईशा: हो बोल ईशा, मला माहीत आहे, तुझा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. अलिशा: मॅम, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे जरा विचारायचं होतं तुमच्या आणि सरांच्या एंगेजमेंटबद्दल. ईशा जरा कचरत म्हणाली. हो बोल ना. आलू पण जरा नर्वस होऊन म्हणाली. मग सांगता का मला काय काय तयारी करायची आहे? तुम्हाला कशा पद्धतीने सगळी तयारी हवी आहे? ईशा: ईशा ऐक ना, म्हणजे तुझी जर हरकत नसेल तर आपण भेटून बोलू शकतो का? अलिशा: ईशा आता मात्र विचारात पडली, कारण तिला अलिशाला भेटायचं नव्हतं. काय करणार होती ती तिला भेटून? कसं आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याची होणारी बायको आपल्याला भेटते आणि तिलाच आपण त्यांच्या एंगेजमेंटच्या तयारीबद्दल विचारतो. हे खरंच तिच्यासाठी एक मोठं टास्क होतं जे तिला पार पाडायचं होतं. पण कशा पद्धतीने ते करणार होती हा खरंच एक मोठा प्रश्न होता तिच्यासाठी. एक खूप मोठी परीक्षा होती तिच्यासाठी जी तिला द्यावी लागणार होती. ईशाने काही वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, भेटूया मॅम. तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, मी भेटते तुम्हाला. ईशा: ओके, मग मी तुला नंतर कॉल करते आणि सांगते. अलिशा काहीसा विचार करून म्हणाली, ओके मॅम. ईशा आणि मग दोघांनी फोन ठेवला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.